शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं
धम्मं शरणं आपण सर्वांनी पूज्य भदंत श्रद्धेय सदानंदजी महास्तवीर अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक, आपल्याला माहीत असेल त्यांची उणीव आपल्याला स्वाभाविकरित्या भासत असेल आणि म्हणून त्यांच्या निमित्ताने आज आपण इथे त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करीत आहोत. सर्व उपासकांनी शांत चित्ताने हात जोडावं. आपण आर्य म्हणून व्हावं. आदरणीय भिक्षू संघाने अनिच्चा संस्काराच्या गाथेला प्रारंभ करणार. अनिच्चावत संखाराम उपादाय वयधम्मिनो उपजित्वा निरुज्जन्ति तेषां उपशमो सुखो अनिच्चावत संखाराम उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्जन्ति तेषां उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपाद्वय धम्मिनो उपजित्वा निरुज्जन्ति तेषां समुपशमो सुखो सब्बे संखारा अनिच्चाति यदा पय्याय पश्यति अथ निबन्धति दुःखे एषमग्गो विशुद्ध्या सब्बे संखारा अनिदुःखाति यदा पय्याय पश्यति अथ निबन्धति दुःखे एषमग्गो विशुद्धया सब्बे धम्मा नत्थाति यदा पय्याय पश्यति अथ निबन्धति दुःखे एषमग्गो विशुद्ध्या खिनं पुराणं नवनत्ति संभवं विरक्तचित्ता आयतिके भवस्मिन् ते खिनबीजा अविरुल्लिछन्दा निबन्ति धीरा यथायं प्रदीपो साधु साधु साधु. आज दिनांक 8 फेब्रुवारी 2021ला आपण महासमाधीभूमी परिसरामध्ये महासमाधी धम्मोत्सवाचे आयोजन केलेले आहे. आपल्याला बघून थोडा अंदाज आला असेल की आज जो आपण कार्यक्रम करत आहोत हा असा काय ते तुम्हाला पण माहीत आहे. त्या बाकीचं मी काही तेवढं बोलणार नाही, परंतु पय्या मेत्ता संघ हे पूज्य भदंत संघ रत्नजी मानके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 दशकापेक्षा अधिक काळापासून धार्मिक, सामाजिक
शैक्षणिक आणि नैसर्गिक आपदा विपदा आलेल्या ठिकाणी मानव विकासाचे मानव सेवेचे कार्य करत आले आहेत. या 3 दशकामध्ये पूज्य भदंत संघरत्न मानकेजी यांनी पय्या मेत्ता संघाद्वारे विविध क्षेत्रात विविध राज्यात बाहेर देशातसुद्धा मानवसेवेचे कार्य केले आहे. आज ह्या ठिकाणी 34वा महासमाधीभूमी धम्मोत्सव साजरा करत आहोत. आपणा सर्वांकडून जो सहयोग सहकार्य प्राप्त होत आहे हा नेहमी असाच सहकार्य लाभत राहो. विशेष म्हणजे आज जे संस्थेचे ध्येय उद्देश आहेत की गरजू ज्यांना गरज आहे अशा व्यक्तीची किंवा गोष्टीची कोणाला आवश्यकता असेल, शिक्षण, दवाई या प्रकारच्या सेवा संस्था करीत आहे. परंतु आज बोलताना अत्यंत आनंद होत आहे की आज आपल्या समाजातून अशा कार्यासाठी मदत करायला लोक आवडीने पुढे येत आहेत. सांगायचं झालं तर आमच्या या संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये असे संघटन आहेत. सुजाता महिला मंडळ असो, ग्रामपंचायत रुयाड सिंधपुरी, पत्रकार संघ पवनी, पत्रकार संघ नागपूर, प्रामुख्याने माननीय फुलझिले सर संपादक, बहुजन सौरभ, विविध लोकांच्या सहकार्य लाभत असते. त्या सहकार्यातूनच संस्था आणखी चांगल्या प्रकारे समोर कार्य करू शकत आहे. असेच नेहमी आपले सहकार्य लाभत राहो आणि संस्था अशाच प्रकारे चांगले भविष्यातसुद्धा मानव सेवेचे कल्याणाचे कार्य करत राहील. एवढंच बोलून मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपवितो. नमो बुद्धाय. आज के इस कार्यक्रम में पुरस्कार वितरण का कार्यक्रम भी आयोजित है, जिसमें धम्म लेखन स्पर्धा जो प्रतिवर्ष पय्या मेत्ता संघ द्वारा आयोजित की जाती है, उसके प्रथम, द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त करने वालों को पय्या मेत्ता संघ द्वारा पुरस्कार दिया जाता है. इसी स्पर्धा में तृतीय स्थान जिन्होंने प्राप्त किया है, मुनिराज वज्र जी, शिवनी, मध्य प्रदेश से. इसी स्पर्धा में द्वितीय स्थान अखिलेश बुधकर, बालाघाट, मध्य प्रदेश से. इसी क्रम को आगे बढ़ाते हुए प्रथम स्थान जिन्होंने प्राप्त किया है धम्मलेखन स्पर्धा में, संजू गजबिये, डोंगरगढ़ से, जिन्होंने धम्मलेखन स्पर्धा में प्रथम स्थान प्राप्त किया है. की पय्या मेत्ता संघद्वारा पय्या पिटक आणि मेत्ता पिटक हे प्रत्येक वर्षी समाजामध्ये धम्म रुजविण्याकरिता कार्य करीत असतात. असे भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांना देण्यात येते. तर मी पय्या पिटकची घोषणा करतो. पूज्य भदंत संघकीर्ति थेरो, इनका जन्म 5 मार्च 1971 को परमला, तालुका भातकुली जी, जिला अमरावती में हुआ. आपने जनवरी 2001 पौष पूर्णिमा के दिन श्रामणेर जीवन की दीक्षा ली एवं 16 अप्रैल 2003 चैत्र पूर्णिमा को उपसंपदा ग्रहण कर परिनिर्वाणस्थ पूज्य भदंत धम्मकीर्ति महाथेरो निर्मित सीमा महाप्रज्ञा बुद्ध विहार अमरावती में रहे. पश्चात 15 वर्ष तक महाप्रज्ञा बुद्ध विहार भदंत धम्मकीर्ति
नगर दत्तवाड़ी नागपुर में निवास कर बौद्ध धम्म का अध्ययन कर शहर ही नहीं तो गांव देहात के विहारों में वर्षवास करते हैं और धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक शिविर का आयोजन करते हैं। आपने महाप्रज्ञा बुद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र न्यू शांतिनगर धाबा में नागपुर में और ग्राम परलाम तालुका भातकुली जिला अमरावती में धम्म भूमि का निर्माण किया। 2021 यह आपके उपसंपदा को 20 वर्ष पूर्ण हो रहे हैं। आपका महान यह साधुवाद के प्राप्ति है और आगे भी आपका कार्य व्यापकता से आगे बढ़े। इसी आशीर्वाद के साथ पैया मेत्ता संघ की ओर से 34वें महासमाधि भूमि धम्म उत्सव के अवसर पर पैया पिटक से सम्मानित किया जा रहा है। पैया पिटक पूज्य भदंत संगर कीर्ति थेरो न्यू शांतिवन दाभा नागपुर। या ठिकाणी आज पैया मेत्ता संघाद्वारे मला पुरस्कार मिळालेला आहे। हा माझा तिसरा पुरस्कार आहे। पुरस्कार मिळाल्यामुळे मी काही खूप मोठा झालो नाही। पुरस्कार मिळाल्यामुळे माझं काही कामं थांबणार नाही। जे मी कार्य केलं ते कार्य केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला एक संदेश मिळाला की सजग रहो, कारण मला आता सजग राहायचं आहे। माझं पुरस्कार मिळाल्यामुळे काम थांबलं नाही, काम वाढवलेलं आहे। या पुरस्काराने वाढवलेलं काम मी पूर्ण करेल। मला जेवढं धम्माचं काम करता येईल तेवढं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। कालच भावड या ठिकाणी बाजूलाच आहे 25 किलोमीटर अंतरावर, त्या ठिकाणी 3 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत धम्म मेळावा होता। त्या ठिकाणी माझं 5 दिवसीय शिबिर होतं। त्या शिबिरामध्ये मी लोकांना धम्माचा उपदेश दिला। या भंडाऱ्याच्या काही गावामध्ये तिर्री झालं, मेनशे झालं, कलेवाडा झालं, अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतो। ज्या ठिकाणी माझे गुरुवर्य भदंत महापंत महाथेरो राहतात, भदंत धम्मकीर्ती नगर महाप्रज्ञा बुद्ध विहार, त्या ठिकाणी काम केलं। त्यानंतर महाप्रज्ञा बुद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र नावाची निर्मिती केली। माझा जे जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीमध्ये धम्मभूमीची निर्मिती केली आणि असं छोटंसं काम माझा प्रयत्न चालू आहे। धम्मदेशना मी करत राहतो, धम्माचं काम करत राहील आणि या पुरस्काराने माझं काम वाढवलं आणि मला जेवढं काम करेल तेवढं काम करतो। हा पुरस्कार मला भदंत संघरत्न मानके यांच्याकडून आशीर्वाद आहे। तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे। आमचे 15 वर्षापासून संबंध आहेत। 15 वर्षापासून संबंध असल्यामुळे मी या प्रत्येक कार्यक्रमात येतो। माझ्या कार्यक्रमात ते प्रत्येक कार्यक्रमात येतात। तो कार्यक्रम शहरातला असो खेड्यातील असो आणि या सर्व कार्यक्रमात ते येतात। आज या ठिकाणी त्यांनी माझा गौरव केला। मी समजा ऋणी राहील। पूज्य भिक्खुनी रूपानंदा महाथेरी, आपका जन्म 1949 को कन्हान पिपरी में छोटे से गांव देहाती गांव में हुआ। आपने 1978 को गृह त्याग कर परिनिर्वाण स्थल पूज्य भदंत आनंद कौशल्यायन जी के शिष्या के रूप में 20 वर्ष रामनेरी का जीवन बिताया और 1998 को बौद्ध गया में उपसंपदा ग्रहण किया। आपने 2018 में तारसा रोड कन्हान नागपुर में महामाया बुद्ध विहार की निर्मिति के साथ ही आप गांव-गांव भ्रमण कर बौद्ध धम्म का प्रचार प्रसार और साथ में जनता को भोजन दान व अन्य समाज सेवा कर
सत्य भिक्खुनी का जीवन जी रहे हैं। आप दान पारमिता का जीवन जीकर महानतम कार्य कर रहे हैं। आपका कार्य साधुवाद के प्राप्ति है और आगे भी आपका कार्य व्यापकता से आगे बढ़े। इसी आशीर्वाद के साथ पैया मेत्ता संघ की ओर से 34वें महासमाधि भूमि धम्मोत्सव के अवसर पर पैया पिटक से सम्मानित किया जा रहा है। पैया पिटक पूज्य भिक्खुनी रूपानंदा महाथेरी महामाया बुद्ध विहार कन्हान। मेत्ता पिटक के लिए उपासिका विमलताई आड़े, आपका जन्म 2 फरवरी 1947 को नई छावनी कामठी में हुआ। बचपन से ही आपको धार्मिक कार्य में रुचि थी। आगे बढ़ बोधिसत्व बाबा साहब आम्बेडकर जी के आचार विचार से प्रभावित होकर सामाजिक कार्य भी करने लगी। आपने शिक्षिका की नौकरी को त्याग कर 1978 से पूज्य भदंत आनंद कौशल्यायन जी निर्मित राहुल बाल सदन के गृह माता के रूप में निराधार बालक बालिकाओं की सेवा में अपने जीवन को समर्पित किया। फिर स्वजीवन की चिंता न कर अपने धम्मदान के भावना से पूज्य भदंत सावंगी मेधनकर जी इन्हें अपनी एक किडनी दान की। आप बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्ध भूमि के माध्यम से तमाम धार्मिक सामाजिक कार्य करते आ रहे हैं। आपका महान कार्य साधुवाद के प्राप्ति है और आगे भी आपका कार्य व्यापकता से आगे बढ़े। इसी आशीर्वाद के साथ पैया मेत्ता संघ की ओर से 34वें महासमाधि भूमि धम्मोत्सव के अवसर पर मेत्ता पिटक से आपको सम्मानित किया जा रहा है। मेत्ता पिटक उपासिका विमलताई आड़े, संचालिका राहुल बाल सदन बुद्ध भूमि खैरी। एवढं काही मोठं कार्य नाही आहे, पण जेव्हा मी बाबासाहेब गेले तेव्हा मी 9 वर्षाची होती. बाबासाहेबाची प्रेरणा घेऊन मी ह्या धार्मिक कामाला लागली. धार्मिक कामामध्ये मी 15 वर्षाची होती. तेव्हापर्यंत माझं मॅट्रिक 11वीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मी ह्या सामाजिक कार्यकर्ता जे सदानंद भंतेजी होते ते पहिले गुरु होते, त्यानंतर दीपंकर भंतेजी होते, हे सर्व मला पहिले मिळाले. जेव्हा यांचे मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आली आणि मेधनकर भंतेजी, आनंद कौशल्यान भंतेजी हे मिळाले. तेव्हा त्यांनी मला म्हणाले की तुम्ही शाळेमध्ये तर जाता मुलांना शिकवायला, पण तुम्ही अनाथ मुलांची सेवा करू शकता का? त्यांचा उद्देश एकच होता भंतेजीचा की आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो आणि लोकांना म्हणतो एकतरी मुलगा द्या आम्हाला धर्माच्या कामाकरता, पण कोणी तयार होत नाही. पण आपण बालसदन आश्रम अनाथ मुलांची सेवा केली, त्याच्यामधून कोणी मुलं घडतील तर ते आपल्या धर्माला कामाला येतील. तसेच भंतेजीचे स्वप्न म्हणून आम्ही ते बालसदन चालवत आहोत आणि तिथूनच जे तयार झालेले आहेत प्रज्ञाज्योती, बोधानंद, अजून हे जे काही भंतेजी झाले आहेत ते कार्य करत आहेत. मला तेवढंच समाधान वाटते. कमीत कमी फूल नाही मी फुलाची पाकळी एवढंच काम करत आहे. ह्या कामाकरता खूप मेहनत करावं लागते, खूप परिश्रम करावं लागते. दुसऱ्याच्या मुलांना पाहणं फार कठीण आहे, त्यांना घडवणं फार कठीण आहे. आजच्या परिस्थितीमध्ये मुलं तर खूप अवाढ झाले आहेत, ते काही ऐकत नाही, पण आहेत एवढे
करोनामध्ये मुलं आले आमच्याकडे. गव्हर्मेंटने आम्हाला म्हटलं सगळ्याच्या संस्था बंद केल्या, पण आमची संस्था बंद नाही केली त्यांनी. कारण आम्ही जाणंही नाही देऊन राहिला, आम्हाला काय अनुदानही नाही मिळून राहिलं आता 2 वर्षापासून. तसं अनुदान मिळत होतं पण आता मिळून नाही राहिलं. तरी पण आम्ही भंतेजीचे कार्य म्हणून आम्ही बंद केलं नाही, आम्ही ते चालूच करून राहिलो. असं तरी यांनी बंद केलं पाहिजे म्हणून आम्हाला इतके मागासलेले पोरं आणि जुगार काही बंड मुलं यामध्ये गेलेले असेच मुलं आमच्याकडे पाठवले आहेत. तरी पण आम्ही सोडून नाही राहिलो, ते आमच्याकडे आहेत. 25 मुलांचाच ऑर्डर होता, तरी आम्ही आता 20च मुलांचा पर चालवत आहोत. आणि आज एवढा मोठा कार्यक्रम पाहून, जसे आमचे नागपूरचे मानके भंतेजी आहेत, त्यांच्या आईने किती म्हणजे त्याग केला. इतकं मोठं हृदय त्यांनी किती मोठं केलं. तेव्हा ते लहानच होते. आम्ही त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या आईला भेटायला गेलो. त्यांच्या आईला एकदा म्हटलं, बुद्धभूमीला आल्या होत्या, म्हटलं तुम्हाला कसं वाटते, तुम्ही आपला मुलगा दिला आणि तेवढ्या लांब गेलं. काही नाही वाटत म्हणत, मला चांगलं वाटते. तेव्हा मला इतकं चांगलं वाटलं की खरोखर यांचं किती मोठं मन आहे, आपल्या एकट्या मुलाला एवढ्या लांब पाठवलं म्हणून. आणि त्यांचा मी खूप आभार मानले. ते आमच्या बुद्धभूमीला बसले, त्यांना चहा दिला, खुचरा घेऊन आल्या होत्या त्या, आणि त्यांचा सत्कार केला. आज त्यांची आठवण झाली आणि भंतेजी एवढे मोठे झाले आहेत. किती आनंद होत आहे आमच्या नागपूरवाल्यांमध्ये की एक मुलगा आणि एक बाई जर अशी पैदा झाली तर खरोखर आपल्या बालसदनच्या आणि या बालसदनमधूनही माझ्या मुली तयार झाल्या. काही त्याही सेवाचे काम करत आहेत. कोणी नर्स झाल्या, कोणी काही झाल्या. अशा प्रकारे आम्ही बालसदन चालवतो. एवढं बोलून भंतेजी मी 2 शब्द पूर्ण करतो. स्मृतिशेष भारत भूषण वासनिक, इन्हें मेत्ता पिटक से नवाजा जा रहा है. भारत भूषण तुलसीराम वासनिक. भारत भूषण वासनिक, इनका जन्म अढ्याड़ तालुका पौनी जिला भंडारा 1962 में हुआ. घर की परिस्थिति उतनी अच्छी न होने के बावजूद भी परिस्थिति को आड़े न आने देते हुए उन्होंने संघर्षशील जीवन जिया. उन्हें सामाजिक धार्मिक कार्यों में शुरू से ही रुचि रही. साथ ही राजनीति क्षेत्र में भी उन्होंने काफ़ी योगदान उनका रहा. वे सन 2007 से 2009 तक अढाड़ के सरपंच भी रह चुके हैं. साथ ही कृषि उत्पन्न बाजार समिति पौनी के संचालक पद पर भी रह चुके हैं. जीवन भर सहज शैली से रहते हुए जीते हुए समाज के लिए कार्य किए. उनके कार्य को भी भुलाया नहीं जा सकता. पैया मेत्ता संघ के कार्य के प्रति काफ़ी सृजनशील रहे हैं. उनका यह योगदान भुलाया नहीं जा सकता. पैया मेत्ता संघ स्मृतिशेष भारत भूषण वासनिक जी को उनके धार्मिक सामाजिक योगदान के लिए मरणोपरांत मेत्ता पिटक पुरस्कार से सम्मानित करता है. मेत्ता पिटक स्मृतिशेष भारत भूषण वासनिक, अढ्याड़ तालुका पौनी जिला भंडारा, उनके मार्फत उनकी पत्नी उपासिका मंदाताई वासनिक अढ्याड़ वे आए और अपना ये सम्मान ग्रहण करें. मी माझ्या बाबांना म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासूनच पाहिलं की नेहमी दुसऱ्यांसाठीच करताना. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तर म्हणजे आम्हाला काही समजायचंही नाही, पण जेव्हा समजायला लागलं तेव्हा आम्ही सगळे ह्या गोष्टीला विरोध करायचो. किंवा रात्र असो दिवस असो कधी पण
आमच्या घरचा दरवाजा कधी पण लोक वाजवायचे. इवन आम्ही जेव्हा झोपेत असो, रात्रीचे 12 वाजले असोत की 2 वाजले असोत, माझ्या बाबा नेहमी लोकांसाठी तयार राहायचे. कधी पण दरवाजा वाजला की माझे बाबा तेवढ्या रात्री त्यांच्यासोबत कसलाही विचार न करता त्यांच्या कामासाठी जायचे, मग ते कसलेही काम असो. मग जेव्हा आम्हाला समजायला लागलं, आम्ही ह्या गोष्टीला विरोध करायचो की म्हणजे याच्यात तुमचा काय फायदा, शेवटी माणूस असला तर स्वतःचा फायदा बघतोच. मग आम्ही पण ह्या गोष्टीला विरोध करायला लागलो की तुम्ही कधी पण, आम्हाला नाही आवडत, डिस्टर्ब होतो आम्ही, एवढ्या रात्री तुम्हाला आवाज देतात, सगळ्यांना उठावं लागते असं बोलायचो. पण माझे बाबा बोलायचे की माझी त्यांना गरज असते म्हणून ते माझ्याच घरी येतात, दुसऱ्यांच्या घरी जात नाही असं. मग जेव्हा मी मोठी झाल्यावर मी जेव्हा बोलायला लागली तर माझे बाबा बोलायचे की नाचणारा माणूस असतो जो घुंगरांचा आवाज ऐकून कधीच थांबत नाही. तसंच माझं होते, जर माझ्याजवळ माणूस कधी मदतीसाठी आला तर मी कधी स्वतःला रोखूच शकत नाही त्याची मदत केल्याशिवाय. असं असे स्वभावाचे होते माझे बाबा. बस एवढेच बोल. राष्ट्रीय स्तर की धम्मलेखन स्पर्धा में तीसरा स्थान प्राप्त करने वाले 64वें धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन के पावन पर्व पर भैया मेहता संघ द्वारा 27वीं धम्मलेखन स्पर्धा का आयोजन किया गया. भय और मैत्री इस विषय पर हुए स्पर्धा उपासक मुनिराज वज्र, आपको तृतीय पुरस्कार प्रदान किया जाता है. आप अपना पुरस्कार पूज्य भदंत संघरत्न मानके जी इनके द्वारा स्वीकार कीजिए. पय्या मित्र संघाच्या माध्यमातून जे कार्य मागील 34 वर्षापासून सुरू आहे, त्या कार्याला एक गती मिळावी त्या हेतूने आणि भंतेजींनी दिलेले जे संदेश आहेत त्याच्यामध्ये दान पारमिता त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं एक छोटंसं पालन करण्याच्या हेतूने पय्या मित्र संघाला एक मदत करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी पय्या मित्र संघाच्या या कार्याला नेहमी गती प्रदान करावी व होईल शक्य तितकी होईल मदत पय्या मित्र संघाला करावी असं आवाहन आज इथून करतो व आपले 2 शब्द समाप्त करतो. जय भीम. मुंबई पोर्ट ट्रस्टचे मुख्य अभियंता अमलजी घरडे यांनी आपल्या या महाविहाराला जी ही फरशी आहे जे साफ करतात त्याला स्क्रबर म्हणतात, क्लिनिंग मशीन, ती दान दिली आहे की आपल्या नवदीक्षित बौद्ध समाजाकडूनही एवढी भव्य दिव्य आणि विशालकाय महास्तूप आणि ते सुद्धा पवनीसारख्या ग्रामीण भागामध्ये आपले भंतेजी उभारू शकतात हे त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का लागला आणि त्यांनी तेव्हा म्हटलं की भाऊ मला काहीतरी याच्यामध्ये मी काही देऊ शकलो नाही पण माझा काहीतरी वाटा या ठिकाणी असला पाहिजे, त्यापासून मला मोठं समाधान मिळेल. त्यांनी म्हटलं की उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी थंड पाण्याची जे वॉटर कूलिंग आहे ते देता येईल का आपल्याला. त्यांनी तो विचार केला. भंतेजीशी संपर्क साधला आम्ही. एवढे मोठे वास्तूची देखभाल करणं म्हणजे मोठं खर्चिक काम आहे आणि ते क्षणामध्ये मनुष्यबळापासून ते शक्य नाही आणि हे लक्षात घेऊन त्यांनी ही एवढी मोठी किमती आपण जे फलसी लावलेली आहे, मार्बल म्हणतात त्याला, ते साफ करणारी मशीन त्यांनी एका आपल्या भावनेतून दिलेली आहे, दान भावनेतून दिलेली आहे, समर्पित दान भावनेतून दिलेली आहे. समाजामध्ये असे दाते आपल्या निर्माण झाले तर मला वाटते बाबासाहेबाचा हा जो धम्माचा गाडा आहे
हा पुढं जाईल आणि जे धर्माला समर्पित जे भिक्षू आहेत ते अधिक उत्साहाने आणि जोशाने समाजाच्या कल्याणाचे, समाजाच्या मंगल भावनेचे काम करू शकतील. मी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा, कारण की बुद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म चालायचा असेल, बुद्ध धम्म जे प्रचारक असतात त्यांना आपण काय वेतन देत नाही, ते समाजाच्या दानातून ते धम्म कार्य स्वयंस्फूर्त करतात. बाबासाहेब म्हणाले होते की मला भारत बौद्धमय करायचं आहे. आपणही म्हणतो, वारंवार भिक्षूंना आठवण करून देतो, पण आठवण करून देताना आपली जे दायित्वाची भावना आहे ते विसरतो. सर्व काय भिक्षूवर आपण सोपवून देतो आणि हात वर्त करतो. त्यामुळे बाबासाहेबाचं बौद्ध देश उभा करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही. मी या निमित्ताने आपणासुद्धा विनंती करतो, जसं अमरजी घरडे यांनी जो कित्ता घडवून आणला, जे आदर्श निर्माण केलं, त्या आदर्शाचे आपण फॉलो करावं आणि बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं भारत बौद्धमय करण्याचे, त्याच्यासाठी भिक्षू संघाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. मी अमर घरडेंचं आभार व्यक्त करतो आणि हे दान स्वीकारल्याबद्दल भिक्षू भदंत संघरत्न मानके यांचेसुद्धा मी साधुवाद देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. नमोबुद्धाय. जय भीम. मैं अपना एक छोटा सा आपके साथ बताना चाहूँगा. ये जो मैंने अभी एक छोटा सा एप्लीकेशन बनाया या मोबाइल एप्लीकेशन बनाया है, इसकी शुरुआत आज से 16 साल पहले माननीय बंते जी के घर से ही हुई थी. उन्होंने हमें कुछ 16 साल 3 महीने पहले ऑफिस में एक कंप्यूटर लाकर दिया था, जिससे मुझे ये इच्छा हुई थी कि मैं कंप्यूटर्स में कुछ आगे पढूं. उसी के माध्यम से आज मुझे ये मौका मिला है कि मैं उस ज्ञान के माध्यम से इस पय्या मित्र संघ के लिए कुछ अपनी तरफ से एक छोटा सा दान दे पाया. इस पय्या मित्र संघ द्वारा हर साल एक स्मरणिका प्रकाशित होती है और ये स्मरणिका सिर्फ जितनी प्रिंटेड कॉपीज़ होती है उतनी ही डिस्ट्रीब्यूट हो पाती है. लेकिन अभी इस एप्लीकेशन के माध्यम से हम उस जगह पर भी हमारी इस स्मरणिका को भेज सकते हैं जहाँ पर हम लोग प्रिंटेड कॉपी नहीं बेच पाते हैं. ये गूगल के प्ले स्टोर पर इजीली अवेलेबल है और इसके साथ साथ इस पय्या मित्र संघ के जितने भी कार्यक्रम हैं वो सारी जानकारी अभी हम लोग को इस ऐप के थ्रू मिल जाएगी. और इस काम के लिए मुझे ये अवसर देने के लिए मैं बंते जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. धन्यवाद. भदंत संघरत्न मानकेजी या ठिकाणी मेहतानंदजी आहेत, नाग दीपंकरजी आहेत. ह्या माणसांनी, या लोकांनी, यांच्या वाणीने आम्ही बुद्धाचा विचार पुष्कळसा समजण्याचा प्रयत्न केला आणि संघरत्न मानकेजींचं जे प्रेम आम्हा लोकांवर आहे, गुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीवर आहे, की ते वारंवार येऊन आम्हाला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं मार्गदर्शन गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमामध्ये देतात. आणि एक मोठा परिवार या ठिकाणी त्यांच्यामुळे निर्माण झाला. आणि तुकडोजी महाराजांनी म्हटलं, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली. आणि हा प्रचार प्रभावशाली करण्यासाठी आम्ही लोक भंतेजी या त्यावेळेस सर्व जपानमध्ये होते. पण मला आठवतं की आम्ही परिवर्तन विचारमंचकडून आणि आमचा बहुजन सौरभ नावाचं एक आम्ही वर्तमानपत्र काढलं. त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही सगळे ॲक्टिव्हिटीज जे करत होतो, तर सर्वात आधी प्रतिक्रिया जर कुठली राहत होती, आम्ही जे जे कार्यक्रम ऑनलाईन करायचं, तर भंतेजी जपानमध्ये राहून त्या ठिकाणून पहिल्यांदा प्रतिक्रिया जर कोणी देत असेल किंवा पहिल्यांदा कोणी जर त्याला लाईक करत असेल, तर भंतेजीचा, संघरत्न मानकेजीचा त्यावर प्रतिक्रिया राहायची. आणि घार जशी आकाशात राहते आणि आकाशात राहूनही ती पिलांवर लक्ष ठेवते किंवा तिचं सभोवताल लक्ष राहतं, तसं भंतेजी नेहमी आम्हा लोकांच्या संपर्कामध्ये राहून आम्हा लोकांना सन्मार्ग दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. कारण मित्रांनो, संत प्रवृत्तीची माणसं जगाला तारत असतात
आणि त्या संत प्रवृत्तीमध्ये ही सगळी बौद्ध भिक्खू त्या संत परंपरेतले आहेत. कारण राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजळले, परंतु राज्य चाले संतांचे. या लोकांच्या संस्कारानेच तुम्ही आम्ही एका चांगल्या सन्मार्गाकडे जात असतो. आणि म्हणून मी या ठिकाणी आजच्या या वर्धापन दिनी त्यांच्या एका सुमंगल दिनी मैत्रीभाव जपत या बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सगळ्यांना त्या पंचशिलाच्या मार्गाने जगण्यासाठी प्रेरणा मिळो आणि या बुद्धभूमीतून आमची ती प्रेरणा आम्ही सातत्याने घेत राहू. पुन्हा एकदा त्रिवार बौद्ध भिक्खूंना वंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमो तस्स सम्मा संबुद्धस्स कारुणिकस्स तथागतस्स लोकहितस्स. बेसिकली मैं महाराष्ट्र से नहीं हूँ, लेकिन काफ़ी भाषाएं भी जानता हूँ. यहाँ पर आने का जो अवसर मुझे प्राप्त हुआ है, पूज्य भदंत डॉक्टर सीलवंश थेरो जी के सानिध्य में हुआ. मेरा जो विहार करने का स्थान है वो कौसंबी है. कौसंबी भगवान बुद्ध के वचनों में कई बार पढ़ने को मिलता है. मेरा जन्म हरियाणा में हुआ. हरियाणा से मैंने ग्रेजुएशन के बाद LLB करके मास्टर्स कंप्लीट करके मैं नेपाल में चला गया और नेपाल में 5 वर्षों तक बुद्ध के धम्म का अध्ययन और स्कूल में इंग्लिश की भाषा का टीचिंग भी किया. उसके बाद भगवान बुद्ध के धम्मों को गहराई से पढ़ने के बाद भगवान के धम्म से जब गहराई से परिचित हुआ तो मैंने अपना विचार भिक्खू बनने का अपनाया और थाईलैंड के बुद्ध विहार में उपसंपदा प्राप्त की. जगह जगह जाने का मौका मिला. ऐसे ही आज ये मौका हमारे पूज्य भदंत संग्रतन मानके जी की वजह से यहाँ पर भी आने का मौका मिला. और यहाँ आकर जो मुझे महसूस हुआ है वो भी इनक्रेडिबल है, एकदम अतुल्य है. यहाँ की शांति, यहाँ का वातावरण और यहाँ भगवान बुद्ध के वचनों की गूंज से मुझे ऐसा लगा जैसे मेरा मन किसी चुंबकीय प्रभाव की वजह से इधर उधर खिंच रहा हो. ये जगह बहुत ही पवित्र, बहुत ही स्वच्छ मेरे अनुभव से मुझे लगी. और मैं चाहूँगा कि बार बार यहाँ पर आने का मौका भी मिले. आप सभी लोग भी समय समय पर यहाँ पर आकर भगवान के धम्मों को, भगवान के वचन को सुनकर भगवान के बताए गए पारमिताओं को, भगवान बुद्ध के 10 पुण्य क्रिया वस्तुओं को जीवन में उतारकर भगवान बुद्ध के धम्म पर चलकर अपने धम्म को यूं ही लगातार आगे बढ़ाते रहें. भगवान बुद्ध ने भी अपने समय पर ऐसा कहा है कि सब कुछ कहा जा चुका है. तो मुझे लगता है कि मुझे भी बताने की ज़रूरत नहीं है, क्योंकि सब कुछ भगवान बुद्ध के द्वारा कहा जा चुका है. अब बाकी है तो सिर्फ उस पर अमल करना, उस पर चलना. इन्हीं शब्दों के साथ आप सभी को धम्म की कामनाएं. साधु साधु साधु. मला आज इथं बोलण्यासाठी संधी दिलेली आहे. मला फार आनंद होते आणि मी आज 5 दिवस झालेले आहे भंतेजींच्या सानिध्यामध्ये आहे. मी
माझ्या चिवरला 20 वर्ष झाले, परंतु मी अजूनही भंतेजींच्या सान्निध्यात कधीच राहिली नव्हती. मी आज स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि माझ्या कुठल्या तरी पुण्याचाच परिणाम आहे, कुशल कर्माचा, की एवढे मोठे महान भंतेजी ज्यांनी 7 वर्षाच्या वयापासून बाहेर देशात जाऊन आपलं जीवन गाठलं आणि आज एवढे मोठे झाले आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन एवढं मोठं कार्य करून राहिले. त्यांचं कार्य फक्त भंडाऱ्यापुरतंच नाही आहे, तर त्यांचं कार्य भामरागड, अहेरी, एटापल्ली, शिरोंच्याकडे सुद्धा आहे. अनाथ मुलांना मदत करणे, अनाथ मुलांना कपडे वाटणे, हे सगळे त्यांच्या कार्याचे फोन जेव्हा मला बल्लारशाला येते. माझी प्रवज्जा बल्लारशामध्ये झालेली आहे आणि माझी उपसंपदा कोंडण्यपूरच्या नदीमध्ये झालेली आहे. 2001 पौष पौर्णिमेला माझी श्रामणेर दीक्षा झाली. तसंच 2011ला कोंडण्यपूरच्या नदीमध्ये कार्तिक पौर्णिमेला माझी उपसंपदा झालेली आहे. माझे गुरु प्रज्ञापाल महास्तवीर ते आता हयातीमध्ये नाही आहे, पण त्यांचं शिक्षण चांगलं होतं. मी फार कमी शिकलेली आहे, माझं एज्युकेशन काही खूप नाही आहे, परंतु भंतेजीचे कार्य बघून मला अत्यंत आनंद होते. कारण मी 5 दिवस झाले भंतेजीसोबत बसून राहिले. आजपर्यंत माझी कधीच हिंमत नाही झाली भंतेजींच्या समोर, परंतु आता भंतेजी माझ्यासोबत जेव्हा बोलतात तेव्हा मला असं वाटतात की प्रत्यक्ष माझे गुरुच माझ्यासोबत बोलून राहिले. आणि भंतेजींचं मार्गदर्शन, भंतेजीचं कार्य पाहून अत्यंत मनाला आनंद होते. आपल्याही मनामध्ये उत्सुकता येते की आपणसुद्धा असेच कार्य केले पाहिजे आणि प्रत्येक भिक्खू संघाने असे कार्य करायला पाहिजे. अनाथ मुलांना मदत करणे, मुलांना घडवणे. आज भंतेजींच्या हातामध्ये जेवढीही मुलं आहे, इथं जे कार्य करतात, कामं करायला येतात, हे सर्व भंतेजींनी आपल्या श्रमाने घडवलेले मुलं आहे. म्हणून या मागच्या वेळेच्या कार्यक्रमामध्ये माझासुद्धा सत्कार झालेला आहे भंतेजीमार्फत. भंतेजींनी माझा सत्कार केला, मलासुद्धा पय्यापिटक देऊनच त्याने सन्मानित केलेलं आहे. तेव्हा मला जास्त बोलायला नाही मिळालं, म्हणून आता भंतेजींनी मला संधी दिलेली आहे. मी भंतेजींचे फार फार उपकार मानते माझ्यावर आणि असंच सानिध्य भंतेजींचं लाभो मला आणि भंतेजींचं मार्गदर्शन हमेशा हमेशा मिळण्यासाठी तथागताचरणी प्रार्थना करते. एवढं बोलते आणि माझ्या शब्दाला इथंच विराम देते. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण वेळोवेळी धम्म श्रवण करणे, धम्म चर्चा करणे हे आपल्या जीवनाकरता अतिशय उत्तम अशा प्रकारच्या बाबी आहेत. तर यापासून आपल्याला कधीकधी नवीन बाबी देखील ऐकायला मिळतात. कधीकधी आपण जे प्रवचन, जे बुद्धवाणी आपण श्रवण केले असते, त्यामध्ये कधीकधी विस्मरण देखील झालेलं असते, परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते परत आपल्या कानावरती पडून परत आपल्या डोक्यामध्ये एक प्रकारे त्याला तशा प्रकारे साठवून ठेवून पुढे त्याचा विकास करण्याकरता अशा प्रकारच्या उत्सवामधून आपल्याला एक प्रकारे फायदा होत असतो, लाभ होत असतो. आज आपण या ठिकाणी धम्मश्रवण करीत आहात, हे देखील आपल्याकरता एक गौरवाची बाब आहे. आणि या महासमाधी महोत्सवाच्या या धार्मिक प्रसंगी जे काही तुम्हाला नवीन चेतना, नवीन ऊर्जा, नवीन विचार हे तुमच्या भावी जीवनाकरता अत्यंत लाभदायक ठरतील, हीच या प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या प्रती अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथेच मी धम्मवच संपवितो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगल. आपण जेव्हा पूर्व विदर्भाचा बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून आपण साकल्याने जेव्हा विचार करतो, तेव्हा 4थ्या शतकाचा विचार जर केला तर इथे द्वितीय बौद्ध सम्राट राजा प्रवरसेनांनी बौद्ध धर्माची मोठी क्रांती केलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये भगवान बुद्धांच्या धातूवर एक मोठा करंडक म्हणून
संपूर्ण पवनी नगरातून एक परिक्रमा चालत असायची. ते कारकीर्द संपली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जे धम्मदीक्षेच्या पूर्वी 1954ला बाबासाहेब या क्षेत्रातून उभे होते आणि त्यांची अत्यंत मोठी जी सभा पवनी शहरामध्ये झालेली होती. डॉक्टर वाना मेश्राम हे त्या सभेचे प्रमुख स्थानी होते. बाबासाहेबांनी संदेश दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्यांचं आपण मगाशी संस्मरण केलं असे पूज्यपाद भदंत सदानंदजी महास्तवीर हे खरोखरच बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित झालेत आणि त्यांना नंतर वाटलं. तो प्रसंग आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला दीक्षा दिली. दीक्षेच्या पूर्वी याच पवनी शहरातील घोडेघाट येथील पूज्य भदंत शासनरश्मी फकरू शरविजय, ज्याला थायलंड देशाने फकरू शरविजय असा मोठा पुरस्कार दिला. मला माझ्या माहितीप्रमाणे थायलंड देशाने दिलेलं ते पुरस्कार आहे. ते पहिले पूज्य भदंत आहेत धम्मदीक्षापूर्वी. आणि धम्मदीक्षेच्या नंतर डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर हे देखील 57ला दीक्षित होऊन भदंत आनंद कौशल्यांच्या सानिध्यात राहिलेत. दुसरी गोष्ट, त्यांच्यानंतर आपण भदंत धर्मकीर्तींचा विचार करतो आणि ज्यांचं आपण संस्मरण केलं असे पूज्य भदंत सदानंद भंतेजी या विभागात त्यांनी कार्य केलेलं आहे. आज या धम्ममंचकावर सतत त्यांची हजेरी राहायची. त्यांच्याशिवाय कार्यक्रमाचं पान हालत नसायचं अशा प्रकारचा आपले शब्द आहे. आणि म्हणून त्यांचा अभावगत झाल्यामुळे अखिल भारतीय भिक्खू संघाची जी धुरा त्यांनी सातत्याने चालविली. मी एवढंच म्हणेन की पूज्य भदंत संगरत्नजी मांडकेजी यांनी पय्या मेहताच्या अनुषंगाने तत्त्वज्ञानामध्ये एवढ्या परिसरामध्ये बौद्ध जनतेला ते नेहमी संदेश देत असतात. मी हेच म्हणणार होतो की सर्वप्रथम जे भगवान बुद्धांच्या धातूंचं जे काय अस्थिची पूजा व्हायची त्यानंतर ती प्रघात पद्धती संपली आणि पूज्य भदंतेजींनी या विभागामध्ये हे महास्तूप महासमाधीभूमीची प्रारंभ करून आपल्या विभागामध्ये एक बौद्ध धर्माचं मोठं केंद्र उभं झालेलं आहे. यापूर्वीचा इतिहास आपल्याला सांगण्याची गरज नाही. तेव्हा आदरणीय भंतेजींनी दरवर्षी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत असतो. सर्व उपासक उपासिकांनी आपण खरोखरच जे पंचशील आहे, धम्म आहे, त्या धम्माचं आचरण करून आपले जीवन कसं मंगल होईल, इतरांचं कसं सुख होईल या बाबींचा विचार करून आपण वाटचाल करावी. मी अधिक न बोलता आजच्या प्रसंगी कोरोनाची एवढी परिस्थिती असताना भंतेजींचं भिक्षू संघाचं आगमन, भिक्षुणी संघाचं आगमन आणि आपण धम्मदेशना ऐकून खरोखरीच या धम्मपूजेचा देखील आपण आस्वाद घेतलेला आहे. अधिक न बोलता सर्वांचं जीवन मंगल हो, सर्वांना सुखाचा हिताचा मार्ग लाभो अशी मंगल कामना करून आपल्या इच्छिक आणि पार्थिक वस्तू पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीघ्र होत अशी शुभेच्छा मंगल कामना करून इथे थांबतोय. भवतु सब्ब मंगलम. आपण प्रत्येक वर्षी ह्या 8 फेब्रुवारीला ह्या महासमाधी भूमीवर अधिकाधिक संख्येने येत राहता. ह्या कोरोनामुळे ह्या वर्षी असा एक लहान कार्यक्रम ठेवावा लागला, परंतु आपल्यामध्ये धम्माची श्रद्धा आहे, अटूट श्रद्धा आहे. त्या श्रद्धेमुळे इथे अनेक उपासक उपासिकांनी दान दिलं, काही वस्तू भेट दिल्यात, काही पैशाचं दान दिलं. तर हे दान देण्याची परंपरा बुद्धकालीन परंपरा आहे. सुजाताने खीर देऊन एका बोधिसत्वाला बुद्ध बनवलं. ते जगाच्या इतिहासात त्याची नोंद झाली.
आणि अनेक बुद्धाच्या काळातील समस्त जे राजे होते, राजा बिंबिसार, प्रसेनजीत आणि हर्षवर्धन कनिष्क, सम्राट अशोक, आणि ह्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर आणि चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आम्हाला हा बुद्ध धर्म दिला. त्या बुद्ध धर्माला आपल्याला गती द्यायची आहे, बुद्ध धर्माला वाढवायचा आहे आणि आपल्या प्राप्तीचा 20वा हिस्सा धर्माला दान करायचा आहे. दान केल्यानं पुण्य मिळते, दान केल्यानं आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते, आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते. म्हणून संघरत्न मानकेजी, भदंत संघरत्न मानकेजी यांनी अत्यंत परिश्रम घेऊन हे महासमाधी भूमी तयार केली. ते जपानला राहिलेत, जपानला जाऊन अनेकांशी भेटीगाठी घेऊन भिक्खू संघ इथे येत असतो. ह्या वर्षी तो भिक्खू संघ त्यांचा आला नाही. ह्या कोरोनामुळे पुढील वर्षी अवश्य येतील आणि हा कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणामध्ये साजरा केला जाईल. प्रत्येक वर्षी मी येत राहतो आणि आमचा भिक्खू संघ येत राहतो. तर आपण असेच येत राहावे आणि धर्माला दान देत राहावे आणि धर्माची श्रद्धा वाढवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण सम्राट अशोकाने आपली स्वतःची मुलगी संघमित्रा हिला बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला पाठवलं आणि आपला मुलगा महेंद्र यांना भारताच्या गादीवर न बसवता त्याला भिक्षू बनवून श्रीलंकेला पाठवलं आणि धम्म वाढवला. अशाच प्रकारे आपल्या तुम्हाला जर 2 मुलं असतील किंवा 3 मुली असतील, त्याच्यातील एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आपण भिक्खू संघाला दान द्यावं. धम्माच्या प्रसारासाठी हा सर्वात मोठा दान आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दानामुळे ह्या सर्व गोष्टी वाढत असतात आणि महासमाधी भूमी जी फुलून राहिली ह्या दानामुळेच फुलून राहिलेली आहे. त्याने आपले भदंत संघरत्न मानकेजी यांनी अत्यंत प्रयासाने आपला हा महान स्तूप तयार केला आहे, महान भूमी तयार केलेली आहे आणि त्यांच्या सर्व कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. आपण देखील असेच सहभागी राहावे अशी अपेक्षा करून आज थोडा बोलण्याची संधी मिळाली. ह्याबद्दल मी अधिक न बोलता परत भिक्खू संघाचे अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी इथेच आपल्या विराम देतो आपल्या शब्दाला. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. साधु साधु साधु. ज्ञान प्राप्ति प्रधान सम्यक संबुद्ध, ज्ञान प्राप्ति का मार्ग बुद्ध धम्म, ज्ञान प्राप्ति मार्ग से चलने वाला संघ, इन त्रिरत्न को पंचांग प्रणाम. आज यहाँ महासमाधि भूमि 34वां धम्मोत्सव मनाया जा रहा है और अभी करीब करीब अंतिम टप्पे में कार्यक्रम आज का हो रहा है. मैं साल के आधे से ज़्यादा बाहर घूमते रहता हूँ, मतलब विदेश घूमते रहता हूँ और उसमें से इस तरह के सभा में भी जाता हूँ. कभी जापान में जाऊँगा, कभी 10 लोग भी होते हैं, कभी 50 लोग होते हैं, कभी 100 लोग होते हैं, कभी 500 लोग होंगे, लेकिन उसके ऊपर मुश्किल है. वहाँ जो सभा में मैं जाता हूँ, वहाँ जो प्रवचन देने को जाता हूँ, लोगों की संख्या 5 हो या 50 हो, वहाँ जाकर लगता है कि मैं यहाँ जो उपस्थित हूँ
वो बुद्ध अनुयायी के बीच में उपस्थित हूँ। वो फिर संख्या की बात नहीं। हम कहते हैं कि बुद्ध धम्म का निर्वाण भारत में हुआ है। बाहर देश में जो प्रवचन को जाता हूँ तब लगता है कि बुद्ध के अनुयायी यहाँ बैठे हैं। बुद्ध ने दिया हुआ मार्ग से चलने वाले लोग आज मेरा प्रवचन सुनने को उपस्थित है। लेकिन थोड़ा सा दुख और थोड़ा सा खेद के साथ कह रहा हूं कि जिस देश में सिद्धार्थ गौतम बुद्ध का जन्म हुआ, जिस देश में बुद्ध धम्म की निर्मित हुई, और आज हम गौरव से कहते हैं कि हम ही बुद्ध के वारिसदार हैं। लेकिन आज का कार्यक्रम एक उदाहरण, जो बुद्ध ने मार्ग दिया है, जो बुद्ध ने चिंतन दिया है, वो मुझे बाहर में दिखाई देता है, यहाँ नहीं दिखाई देता है। मैं 100 लोगों के बीच में भी जाऊंगा तो वहाँ एक छोटे से सुई का आवाज आएगा। यहाँ पता नहीं कितने लोग आज थे। हाथी भी चलते रहेगा तो भी कोई किसी को परवाह नहीं। हम फक्त कहते हैं कि बुद्ध का धम्म ये शांति का धम्म है, लेकिन आपको देखकर लगता नहीं कि बुद्ध ने शांति का मार्ग दिया होगा। आपको देखकर, यहाँ की माहौल देखकर लगता नहीं कि बुद्ध ने शांति का मार्ग दिया होगा। अभी मैं भिक्षु हूं तो मुझे तो फॉलो करना ही पड़ेगा, लेकिन जो अनजान लोग आदमी आएगा, अननोन आदमी आएगा जिससे बुद्ध धम्म का कोई मतलब नहीं, वो ये माहौल में आएगा तो आप ही गेस करो कि वो सोचेगा क्या कि बुद्ध ने शांति का मार्ग दिया। यहां लगता नहीं, बिल्कुल नहीं लगता। या तो बुद्ध ने शांति का मार्ग नहीं दिया होगा, या तो आज 2500 साल के बाद में जो फॉलोअर यहाँ बैठे हैं वो बुद्ध के मार्ग से नहीं चल रहे होंगे। दो में से एक है। या तो बुद्ध ने गलत मार्ग दिया होगा या तो सही मार्ग दिया, लेकिन आज जो जीवित उनके अनुयायी हैं वो उस मार्ग से चल नहीं रहे। आज बुद्ध धम्म के बारे में नहीं बोलूंगा। एक विहार की परिस्थिति, आप विहार को विहार के रूप में स्वीकार किया होता तो यहाँ हजारों लोग, 5000 लोग भी जमा होते तो सुई का आवाज आया रहता। लेकिन आपने विहार को, विहार का अर्थ ही नहीं समझा, विहार को रिजोर्ट समझा है, विहार को एक पर्यटक क्षेत्र समझा है। इसलिए भोजन इतना लेकर आएंगे, कचरा कहाँ होता पता नहीं। इसलिए बच्चा विहार के अंदर में दौड़ पद कर रहा है, घूम रहा है, फिर रहा है, लेकिन कोई माँ बाप उसके पीछे बोलते घर में कम जगह है तो यहाँ आकर खेलेगा नहीं तो क्या करेगा। खेलने के लिए बहुत जगह होती ना। आपने बुद्ध धम्म को स्वीकारा फक्त नाम मार्फत। आपने बुद्ध धम्म को, बुद्ध ने क्या उपदेश दिया, बुद्ध ने क्या संदेश दिया, उस तौर पर नहीं स्वीकारा। उस तौर पर स्वीकारा होता तो ये रिजोर्ट या पर्यटक क्षेत्र नहीं, ये एक धार्मिक स्थल बना रहता। लेकिन यहाँ लगता नहीं। खाना इतना लेकर आएंगे, पानी कितना, यहाँ पानी बहुत है, पानी कितना लेकर आएंगे पता नहीं, लेकिन कचरा का कचरा लेकर जाते। इस विहार को, महाविहार को अगले साल 14 साल होगा, लेकिन आज तक मैंने कभी वो आदमी नहीं देखा कि अपने साथ झाड़ू लाकर झाड़ू मार रहा होगा। कचरा करेंगे, उनको बोलने को जाएंगे उठाओ तो बोलते इतना बड़ा विहार है, नौकर नहीं रख सकते क्या? तो मैं कभी बुद्धगया, सारनाथ जाता हूँ, राजगीर जाता हूँ तो मैं, मेरे साथ में जो आते हैं उनको बोलता हूँ झाड़ू लेकर चलो। जरूर झाड़ू लेकर जाता हूँ और पूजा अर्चना, पूजा साधना करने के पहले झाड़ू मारने को लगाता हूँ मैं स्वयं। क्यों? कि वो एक मेरी श्रद्धा का स्थल है, एक बुद्ध से जुड़ा दर्शनीय स्थल है। वो रिजोर्ट नहीं है, वो पर्यटक क्षेत्र नहीं है, मेरे लिए श्रद्धा का स्थल है। इसलिए वहाँ जो साधना करते, वहाँ जो पूजा करते,
उसके पहले जो भी कुछ साथ में आता है उनको झाड़ू लाने को बोलता हूँ और झाड़ू मारने को बोलता हूँ। क्यों? कि वो पर्यटक क्षेत्र नहीं है, क्यों कि वो रिजॉर्ट नहीं है, वो हमारे लिए श्रद्धा का क्षेत्र है। आपने भी इस विहार को, इस भूमि को रिजॉर्ट नहीं, पिकनिक का क्षेत्र नहीं, घूमने फिरने का पर्यटक क्षेत्र नहीं, एक श्रद्धा का स्थल, एक भावना का स्थल समझे तो शायद कल, आज जो भावना नहीं है, आज जो परिस्थिति नहीं है, उसमें थोड़ा सा परिवर्तन हो सकता है। आज यहाँ संस्था की तरफ से भी जो आवाज़ बराबर नहीं आया, उसके लिए तो संस्था की तरफ से आपको माफ़ी मांगना चाहिए, क्योंकि बराबर प्रवचन का आवाज़ नहीं आया होगा। लेकिन उससे भी बढ़कर जो आपके तरफ से कार्यक्रम डिस्टर्ब हो गया, वो इसलिए कि इस भूमि को आपने श्रद्धा के तौर पर नहीं देखा, इस भूमि को आपने पर्यटक क्षेत्र के तौर पर देखा। इसलिए अभी जो माहौल है वो माहौल बना है। ये साल कार्यक्रम भी उसी के लिए छोटा हो गया कि जो कोरोना का मामला था, देश ही नहीं पूरे दुनिया को हल मचा दिया। तमाम लोगों का मृत्यु हुआ, हमारे बीच में भी कई लोग हैं कोरोना के कारण उनका देहांत हो गया। मैं उनको सबको श्रद्धांजलि देता हूँ। जिनके ऊपर जो कोरोना के कारण संकट आया, उनको त्रिरत्नानुभावे बल मिले, ये प्रार्थना करता हूँ। और आगे का साल, ये साल जो हमें मुसीबत सहन करना पड़ा, वो नहीं रहे सभी प्राणी का, मानव का नहीं। मानव का फक्त बोले तो मानव उल्टा काम करता है। मानव अपनी सोचता है, अपनी सोचने के कारण बहुत कुछ इस पृथ्वी के ऊपर गड़बड़ होता है। इसलिए जो भी कुछ इस पृथ्वी के ऊपर प्राणी होंगे, फल पौधे होंगे, उन सबका जीवन मंगलमय हो, यही प्रार्थना करता हूँ और आज के प्रवचन समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय। आज 8 फेब्रुवारी 2021 34व्या महासमाधी भूमी धम्मोत्सवाचे अध्यक्ष पूज्य भदंत संगरत्नजी मानके व प्रमुख उपस्थिती पूज्य भदंत धम्मदेवजी महाथेरो। आज आपण 34व्या महासमाधी भूमी धम्मोत्सवात एकत्र झाले व शासनाच्या दिलेल्या नियमाचे पालन केले, त्याच्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानतो। 34व्या महासमाधी भूमी धम्मोत्सवासाठी ज्यांनी खूप कष्ट केले, त्यांच्या मी मनापासून व पय्यामेधा संघातर्फे मनापासून धन्यवाद करतो व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत संगरत्नजी मानके यांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो। जय भीम, नमो बुद्धाय।